आपल्या सर्वांचे लाडके आमदार छत्रपती ह्यांचे कट्टर समर्थक फिरोजबाई पठाण आज गेली 3 वर्ष झालं रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. म्हणजे या कार्यक्रमासाठी आमच्या बहिणींना सांगावं लागत नाही की तुम्ही या कार्यक्रमाला. आम्हाला 2-3 दिवस अगोदर सगळेजण विचारतात की बहिणीचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम कधी आहे, आम्हाला बहिणीला राखी बांधायची. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वांचे लाडके फिरोजबाई पठाण. आज त्यांनी सकाळी बिलासपूरमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला आणि आता गोळीबार मैदानमधल्या ऑफिसमध्ये साजरा केला. प्रचंड महिलांनी त्यांना बहुमान राख्या बांधल्या आणि सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिले. अशा ह्या बहिणींना आमच्या सर्वांकडून रक्षाबंधनाच्या प्रभाग क्रमांक 17 मधील लाडके फिरोजबाई पठाण
यांचा आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा मोठ्या बहुसंख्येने महिलांनी येऊन साजरा केला. त्याबद्दल सर्व महिलांचे मी प्रथम आभार मानते. आणि बाईंचे मी खूप आभार मानते की जसं आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवली, तसे बाई आपले 3 वर्ष झालं सतत आपल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये राबवत आहेत. ही नेहमीच आपली लाडकी बहीण योजना सतत राबतच आहे. जसं म्हणाय गेलं तर बाईंनी सर्वात प्रथम महिला दिनाचा कार्यक्रम घेतला, नंतर टू व्हीलर शिकवलं सर्व महिलांना. परत काही ना काही सारखं महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी बाईंचा सतत प्रयत्न आहे. आणि ह्यासाठी बाईंना आमच्या सर्व बहिणींच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या. मी सौ कांचन नारायण करांडे. तर आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे आणि आपल्या प्रभाग 17 मधील फिरोजबाई पठाण त्यांनी आज 3 वर्षे लगातार रक्षाबंधन कार्यक्रम आणि म्हणजे असं प्रत्येक सणाचे कार्यक्रम असे महिलांसाठी भरपूर त्यांनी राबवले आहे. तरी खूप संख्येने महिला आज रक्षाबंधनच्या कार्यक्रमासाठी हजर झाल्या. प्रत्येकीला म्हणजे सांगितल्याप्रमाणे भरपूर महिलांनी आल्या, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि सर्व महिलांच्या तर्फे मी फिरोजबाई पठाण यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिभा नागराज धनवडे. मी खूप आनंदी आहे की खूप महिला अशा म्हणजे घरात बसून होत्या आणि भाईंनी त्यांना खूप म्हणजे संधी मिळवून दिली की प्रत्येकाला बाहेर पडायला त्यांना अपॉर्च्युनिटी दिल्या, त्यांना सगळ्या सोयी सुविधा पुरवून दिल्या. त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे.